कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी कसबा बावड्यातील शासकीय धान्य गोदाम, व्ही.टी. पाटील सभागृह या 2 ठिकाणी होणार आहे। या केंद्रांची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला आजपासून प्रारंभ झालाय। आज दिवसभरात 510 अर्जांची विक्री झाली, पण एकही अर्ज दाखल झाला नाही। निवडणुकीसाठी तैनात केलेले 50 कर्मचारी गैरहजर राहिल्यानं त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 14 भरारी पथकं नियुक्त केली आहेत। त्यांचं कामकाज आजपासून सुरू झालंय। अर्जाची विक्री आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। आज दिवसभरात 510 अर्जांची विक्री झाली, पण आज एकही अर्ज दाखल झाला नाही। निवडणुकीची मतमोजणी कसबा बावडा इथल्या शासकीय धान्य गोदाम इथं 5 निवडणूक निर्णय अधिकारी आणि राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील सभागृहात 2 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे। कोल्हापूर शहरात एकूण मतदार संख्या 4,94,711 असून त्यापैकी 2,44,734 पुरुष मतदार आहेत, तर 2,49,940 महिला मतदार आहेत। तसंच इतर 37 मतदारांचा समावेश आहे। निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरात 584 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। या केंद्रावर 650 ईव्हीएम दिली जाणार आहेत। या केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली। स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्षासाठी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना, अंतर्गत रचना आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या। तसंच त्यांनी प्रभागनिहाय मतमोजणी व्यवस्था, टेबल मांडणी, मनुष्यबळ नियोजन, अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या बैठक व्यवस्थेचा आढावा घेतला। मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि वेळेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। दरम्यान निवडणुकीसाठी शासकीय विभागातील 3,036 कर्मचारी नियुक्त केले आहेत। त्यांचं 28 डिसेंबरला प्रशिक्षण होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली।